मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बारामती, फलटण, महाबळेश्वरची निवडणूक पुढे ढकलली। 3 ठिकाणी 2 ऐवजी 20 डिसेंबरला मतदान। निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी। सोमवारपर्यंत करता येणार नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार। मतदानासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2 डिसेंबरला मतदान होणार। वर्ध्यात निवडणुकीमुळे नगर परिषदेच्या तिजोरीत जोरदार आवक। आर्वी नगर परिषदेमध्ये 17 दिवसात 50 लाखांचा कर झाला जमा। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईत 5,16,000चा मुद्देमाल जप्त। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचा अनोखा प्रचार। प्रदूषण टाळावं यासाठी घोड्याच्या टांगा गाडीवरून प्रचार करत असल्याची नम्रता गवळींची प्रतिक्रिया। पुणे पालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस। प्रारूप मतदार यादींवर तब्बल 7,000 हरकती दाखल। मुदतवाढ मिळाल्यामुळे हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं। शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग। निवडणुकांच्या प्रचाराला 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंतची वेळ। बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याला भाजप उमेदवारांकडून मारहाण झाल्याचा आरोप। जखमी पदाधिकारी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला स्टेजवर। विविध घटनांमुळे बदलापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। मुंबई पालिका प्रशासनाकडून दुबार मतदारांची तपासणी होणार। समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे दुबार मतदारांचा आकडा वाढला। मुलुंड प्रभागात 336 दुबार नावं। वर्ध्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन। स्वीपच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी करण्यात आली जनजागृती। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग। शहरात शिवसेना आणि भाजपच्या सभांना वेग। कराडमधील निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढली। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन सगळ्यांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना टोला। दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानचा प्रचार। इथे कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे। बच्चू कडू यांची नवनीत राणांवर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 300 कोटी रुपये वाटण्यात आले। सर्वात भ्रष्ट असा पक्ष भाजप आहे, उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप। बदलापूर निवडणुकीत पैसे वाटपाचा दुसऱ्यांदा प्रकार। पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेनेत राडा। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा शिवसेनेच्या भरत नवगिरे यांचा आरोप। शिंदे गटात मोठा राडा। निवडणुकीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रचाराच्या मैदानात। इंदापूर दत्तात्रय भरणे यांचा दमदार प्रचार। दुचाकीवरून घरोघरी जात नागरिकांशी संवाद। राजकीय पार्श्वभूमी नसणारे संपादकही निवडणुकीच्या रिंगणात। दैनिक एकच गावच्या संपादकांच्या पत्नी आणि दैनिक प्रश्नकालचे संपादक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मैदानात। जयसिंगपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा भ्रष्टाचार न करण्याचं प्रतिज्ञापत्र। नगराध्यक्षपदी निवड केल्यास 1 रुपयाचाही भ्रष्टाचार न करण्याचा दावा। पैसे दिले तर काजू किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे। धनुष्यबाणाचं बटन दाबायचं। शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचं अंबडच्या सभेत वक्तव्य। मतदान यादीतील घोळासंदर्भात काँग्रेस नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट। काँग्रेस नेते अमीन पटेल, ज्योती गायकवाड आणि असलम शेख यांनी घेतली भेट। पत्राचाळीतून मराठी माणसाला हाकलणारे, हेतू परस्पर मराठी माणसाला विसरणारे आमदार राम कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। जरांगे संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत। प्रसिद्धीसाठी जरांगेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगेंवर टीका। पालघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हाणामारी। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज पुणे दौऱ्यावर। पुणे विमानतळ। मुरलीधर मोहोळ यांनी केलं ओम बिर्ला यांचं स्वागत।
भाजप बाटलेला पक्ष, भाजपला फोडाफोडीशिवाय काहीही जमत नाही. राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंची भाजपवर टीका. दौंडमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल. दौंड पालिका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात हवी. पत्रातून कार्यकर्त्यांनी केलं मत व्यक्त. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ. नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवीन FIR दाखल. काँग्रेसशी संबंधित कंपनी AJL वर फसवणुकीनं नियंत्रण. गांधींवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे आणि हे सरकार फक्त धमक्या देण्याचं काम करतंय. अकलूज नगरपालिकेच्या प्रचार सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांचं आक्रमक भाषण. हिंगोलीत सेनगाव पंचायत समिती कार्यालयात आंदोलन. शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल. अधिकाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करून शेतकरी संघटनेच्या चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा रविकांत तुपकरांचा आरोप. देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस निवडणुकीच्या रिंगणात. शोभा तडस यांना अपक्ष उमेदवारांचं कडवं आवाहन. राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक हाती न घेता संविधानातील कलमं सांगून दाखवली तर मी राजकारण सोडेन. अकोटमधील सभेत नवनीत राणांचं राहुल गांधींना थेट चॅलेंज. कोणी धमकी देत असेल तर चिंता करायची नाही. खूपच आव आणत असेल तर जागा आणि तारीख सांगा. आम्ही कधीही तयार आहोत. आशिष देशमुख यांच्या धमकीला सुनील केदार यांचं उत्तर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. संसदेचं 3 आठवड्यांचं हिवाळी अधिवेशन. SIR वर वादळी चर्चा होण्याची शक्यता. आम्ही कधी गुवाहाटीला गेलो नाही. खासदार सुनील तटकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही चांगले दिवस बघताय. भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. सुनील तटकरेंचा महेंद्र दळवींवर हल्लाबोल. अलिबागच मेडिकल कॉलेजचं काम का रखडलं? खासदार सुनील तटकरेंचा थेट सवाल. नवनीत राणांच्या पराभवानंतर अमरावतीचे हाल. आताच्या खासदाराचा आणि विकासाचा पत्ता नाही. रवी राणांची नाव न घेता बळवंत वानखडेंवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. नगरपरिषद निवडणूक प्रचार करता घेणार 4 सभा. दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामतीमध्ये प्रचार सभा. रुपाली ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. रुपाली ठोंबरे पाटील गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा. काल रुपाली ठोंबरे यांनी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदेंची घेतली भेट. डोंबिवलीत भाजपचा मनसेला धक्का. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश. मी तुमची झोप उडवण्यासाठी आलोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. लोक घरी बसणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्यांना मतं देतात. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या प्रतिस्पर्ध्यांना राणे कुटुंबातीलच एका सदस्याचा मदत लागते. त्यांच्याकडे स्वतःची ओळख आणि शक्ती नाही. मंत्री नितेश राणेंचा खोचक टोला. मालेगाव चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सरकारच्या वतीनं उज्ज्वल निकम डोंगराळे घटनेची केस लढणार. लाडकी बहीण योजना ही लाख रुपये खर्च करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी नाही तर सर्वसामान्य गोरगरीब असलेल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. अकोल्यात प्रचार सभेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग. हिवरखेडमध्ये स्वतः उपस्थित राहू न शकल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना केलं संबोधित. प्रचार सभेसाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन. अकोल्यातील हिवरखेड इथल्या एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी वाहनांचा महापूर. हिवरखेड बस स्थानकात खासगी वाहनांची पार्किंग. 2 नंबर तो 2 नंबरच असतो. जो भी है देवाभाऊ ही है. देवाभाऊ सबका भाऊ. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना काढला चिमटा. मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक. महत्वाचं काम असेल तरच लोकल प्रवास करा. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी पदव्युत्तर परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी. डॉक्टर विजय फुलारे यांनी शहरातील 7 परीक्षा केंद्रांवर केली तपासणी. 4 विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात कोल्हापूरच्या उचगाव मधील बेकायदेशीर बांधकामांबाबतची सुनावणी 6 जानेवारीला. 133 गट क्रमांकांमधील बेकायदेशीर बांधकामांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. वर्ध्यात पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन सुरू. लोक महाविद्यालयात डॉक्टर नीरज हातेकर यांच्या हस्ते उद्घाटन. साहित्य संस्कृती आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी संमेलनाचं आयोजन. मुंबईतील शिवडी इथे सनबर्न फेस्टिवलचं आयोजन. 19 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार महोत्सव. हा आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकल महोत्सव. पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. पुणे विमानतळाचा देशात टॉप 20 विमानतळांच्या यादीत सहभाग. एका वर्षात 10,663 विदेशी पर्यटक दाखल. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.